हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आज आम्हाला जायचं आहे भात पेरायला आणि पाण्याने पक्का जोर केलेला आहे. तर जो आम्हाला राब आहे तो खणायचा आहे टिकावाने. तर चला आता मी जातो टिकाव घेऊन खणायला राब. आणि म्हणजे एका तास तरी लागेल, म्हणजे मोठा राब आहे तो खणायचा आहे सगळा. आणि घडमडायसुद्धा लागलेला आहे तर पाणी लवकर जायचं आहे. चला गाईज. आई टिकाव नेला का? ह्या बघा इथं भात आहे. या एवढा भात पेरायचा आहे. आई चल भात घे लवकर. कोणता टिका कुठे तो? लवकर विचार र खनाय टिका घेऊन खनाय तुला लवकर रे. वारा मस्त सुटलाय. यो इथं आहे राब आमचा. नाही वायर पण किती खाली होत्या. जाऊ का टिका वायरीला? यो राब आम्ही भुजलाय. एवढी माती आहे तर मध्ये टाकले. इथं कुठून सुरुवात करू? पहिले भात टाकायला लागेल ना. इकडून सुरुवात करा पहिले. या पण काढ नाही कोणता आहे त्या ना होती ते काल साप उचलाचा ना. ते तिकडे साप उचलाचा. मी आधी काढून घेऊ दे. पाण्याने काला काला गेलाय बघा. पाणी येणार आहे. या बघा इकडे झाला भात पेरायला. इकडे आहे भात. त्या पेटेल का था? विजल लगेच वारेल तर. तरी काय येत नाही भात पेरता काय इकडे. बरोबर नाही का? पेरणीला सुरुवात असा का सांग ना. कुणाला आमचा भात पेरायला लागलाय नाही. इकडे झाला दूर झालाय. मी स्टँड घेऊन येतात मोबाईल ठेवायला. स्टँड विसरलो. तर काय तुला आता मी खणतोय पहिले सुरत करतो. याई नेवढा टाकून दिला. आताच जेवला ना खणायला नाही खालायच्या पण जिरे लागतात. असं आमचा नागदर तसा दर दाखव. असा खनित नाही याचा असा पुरत तू जाग्यावर थोडा पुढे गेलास ना का मग परत थोडा मागे यायचा. यास आई शिकवत आहे कुणाला की कसा खणायचा. झुंबवत लगे निघूच जेवला. कुणालने केलंय सुरू खणायला इकडे. मी जुमलो का मग यो खणशील ना रे मग. आता ढसता पा. यावर्षी जास्त नाही, फक्त 2च राब. एक तिकडे आपले केला तो आणि हा राब. यावर्षी जास्त नाही लावायचा कारण की मेहनत करायला कोणच नाही ना. फक्त मी एकटाच मेहनत करायची. आणि यावर्षी काय ट्रॅक्टर वगैरे काय नाही घेतला कारण की जास्त लावायचं नाही म्हणून काय एवढंच फक्त छोटंसं राब करायचं आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही स्वतः खणतोय. येऊ का मी? स्वतःच नागर असा घाम काढायला लागत असता. एवढा खणला बघा. दर तू खण बरं.
आता तुझी पावर पाहू. दे माझ्याकडे दे. घे पावर किती खणितोस. चल घे सुरुवात कर. जा घे. अरे आई काय खुदली झाले. असं दिस ना लवकर होईल. खुदली खा. हे बघा याचा का नीट खणलं नाही ना. यो टिचकला त्याच्या का फिर याचा का बेस टिकाव का खणतो ना मी बस का. चल सुरू जो करायचं. लागलाय खणाय. इथून सुरू करतो. आपण कसं खणतोय असं खातं कर. पूर्ण खण्याला बेकार हालत होल. बैला असतील नागर तरी करतो ना काही. इथं बैला पण नाही मिळत. मग सांगते गरमागरम वडापाव नाही भात ठेवलाय तो. त्याच्यावर टाकायचं. आई काय सांगते वडापाव खा सांगते. गरमागरम तिकडे थांबलं. वडापाव सांग सांगते खा सांग मस्त गरमागरम. या ज्या काम करून त्याचा मला वडापाव भेटेल. वडापाव आम्हाला सपात देतं. पैसे तर नाही तर वडापाव तरी सांग सपाता न. पप्पानी त्यात तिकडे दिलाय पेटून. पाला दिसा तो किती पेटत होत्या. काय लवकर खाणार रे. वंढा नको खणू. फकात गाड्याचं नवरतात खण. काल त्या खणला त्या बाहेर होता ना. त्या वरच्यावर खणता येईना यार. त्यात थोडा कडक आहे तर त्या थोडा म्हणजे कसं जागा येई ना एकदम. जागा थोडी आहे तर ते ढेपात नाही त्या. त्यात सांगू या नको त्या पण तू काही या नको. यंदा आम्ही दरवर्षी काम करून थकला तर यावर्षी आम्ही थोडा भात कमीत लावणार आहे. स्वतःची किनारी इकडे कमी आहे. कोणती ही किनार सांगायचं ते कमी आहे. हा बरोबर इथून या टाका पाहिजे असा. मग ते टाक ना ते पातला थांब मी टाकता. टोपल्यात. आणि या साईडला थोडा भात दिलेला आहे. थोडा कोपरा. डायरेक्ट पेरणार. बस 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 झाड हो. झाडणी बरोबर आहे ना. जसं आई सांगेल तसं आता आई आहे. आई काय सांगते ते. पाय लागला गरम राहायचं राख. तू पण खण पटापट जा. जो पाय पाय बेस लागत नाही यार. तरी खण. लागू का नाही लागत. आणि गायच बघा आम्ही कशी नवीन आयडिया घेतले. असा टिका उडीत नेला का थोडा लवकर होतंय. असा भारी वाटतं उडी लवकर होईल. पुढे तर नाही होत्या. पण जागेवर येत ना तसं काय नाही. त्याचा आताच खणला पाहिजे. खणीतो का फक्त व्हिडिओ काढायला. काय काय माणूस आहे. त्या टिकाव पण त्याला उचलत नाही. एवढा खणला होते. ताकद नाही तेव्हा सांगता का जरा खायचा. अमूल कुठे इकडे देसी 2 टाइम पाणी नाही पिस. अमूल दूध कुठूनचा. पाणी मी हांडापर्यंत पिता. काय बरं आम्ही पातळ माणूस आहे. आपण आमच्यात ताकद आहे जरा. चल गाईज कुणाच्या ताकद नाही बोला काय बघा. देसी मुर्गा टिकाव काय की कसं लाईनीवर घेतलाय. आता डायरेक्ट आता खणायचं मग वरच्यावर का त्या मग भात आतमध्ये जाल. सगळं तसंच करायला लागेल लवकर होत. मग तर 2 मिनटं मी आराम घेत आहो. तो तिकडे लागलाय खणायला. तो कोयती घेऊन ये. याला काय मी कॉन्टॅक्ट दिलाय. म्हणजे 500 रुपये घ्या आणि आखा खणून दे. ते गाईत मस्त झोपता मी खडीच्या ढिगावर. पाऊस आला का उठवा मला ना. डोला ऊन पण येते. झोपू का. झोपायचं नाटक करता. गाईज एवढ्या वरून मोबाईल पडला माझा. काय झाले ती ना. रुकना कभी सीखा नहीं. हाँ वो सॉन्ग बाद में बना. पहिले काय काम. बघा किती मी खणलाय. झोपाय वाटत. ना ढेपा फोडवायचे असतील तर मला बोलवा. खाऊन पिऊन किती रुपये र.
150 रुपये का? 150 रुपये. हे बघा किती खतरनाक फुटत. तर बघा आता थोडासा रेल आहे, इथून एवढाच रेल आहे. तर लवकर खंदरे. यावरती आता थोडं भात टाकून घेतो, म्हणजे वरती थोडा थोडा फवारा मारतो भाताचा. हे बघा एवढा उरला आहे, वरच्यावर टाकतो मस्त, म्हणजे पाखरं वगैरे खातात तर मग कमी होते ना, त्यामुळे एक फवारा मारतो. ज्या भात टाकला त्यावर इकून तिकून पंजा फवारता, म्हणजे त्यात जाईल. तर लागलाय घडमड, आता पाणी सुद्धा येईल. आणि काही बघा मोठी फणी आहे, जर कोणाच्या डोक्याच्या उव्या काढायच्या असेल तशा उव्या काढायच्या. 1-1 किलोच्या उव्या निघतील. बघा एवढा मोठा पंजा आहे. त्या व्हिडिओमध्ये बस एवढं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.